सर्वप्रथम आदरणीय गुरुजींना वंदन करतो. स्वामीजींचा महिमा जयश्री त्यांनी अतिशय सुंदर शब्दात सांगितला. स्वामीजींना वंदन करतो. आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर मधुकर आपटे, जे माझे मित्र आशुतोष त्यांचे वडील आहेत, वरिष्ठ फिजिक्सचे तज्ज्ञ आहेत, त्यांना पण वंदन करतो. आदरणीय जयश्रीताई, तुमची प्रेरणा आम्हा सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना अशीच मिळत राहो. तुमची निष्ठा आणि इतके वर्षपर्यंत तुम्ही वर्ग चालवताय, या सगळ्या गोष्टी बघून खरंच, आणि तुम्ही आजची जी वातावरण निर्मिती केली, स्वामीजींचा महिमा पहिले सांगितला, इतकं सुंदर गीत ईश्वराचं जे प्रस्तुत झालं, त्याच्याने जी वातावरण निर्मिती झालेली आहे ती पूर्णपणे आध्यात्मिक बाजूला झुकणारी अशी वातावरण निर्मिती आहे. आणि माझा विषय एक्झॅक्टली तोच आहे. मी पूर्णपणे एक वेगळा विषय निवडलेला आहे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी. तर सर्व मंडळाचे वरिष्ठ कनिष्ठ शिक्षक कार्यकर्ते इथे आहेत. विशेष आभार मी दत्तराज, शशांक आणि त्या कंपनीचं मानील की हे यंग मुलं असल्यामुळे सगळं कॉम्प्युटर आणि रेकॉर्डिंग त्यांच्यामुळे साध्य होत आहे. नेहमी त्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं मला. तर सगळे योगप्रेमी मंडळी हो, आज आपण एक टोटली कम्प्लिटली एक वेगळ्या विषयाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे. त्याचं शीर्षक सगळ्यात पहिले आपण बघूया की योग दर्शनातील दृग दृश्य विवेक. मी योग दर्शन हा शब्द वापरतो आहे. याचं कारण हे की आजकालच्या जगामध्ये योग या विषयाला खाली ओढण्याची जी स्पर्धा लागली आहे अख्ख्या जगामध्ये, त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपणही सहभागी होतो आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि दर्शन हे जे आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक परंपरेमध्ये 6 दर्शनं आहेत. आस्तिक दर्शने, 3 नास्तिक दर्शने आहेत. तर ही दर्शने कशाकरता आहेत? ही दर्शने मोक्षाप्रती नेणारी वाटचाल सुरू करणारे हे शास्त्र आहेत. मोक्ष ही जी संकल्पना आपल्या शास्त्रामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये, तर ही संकल्पना कदाचित दुसऱ्या धर्मांमध्ये नाही असं म्हटलं तर हे खूप धाडसाचं विधान ठरू नये असं मला वाटतं. हा जो पाथ आहे मोक्षाकडे जाणारा, याचे 4 टप्पे शास्त्रांनी वर्णिलेले आहेत. सगळ्यात पहिलं जो टप्पा आहे तो आहे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे आपल्याला पुस्तकं वाचून किंवा मग ऐकून जे काही ज्ञान मिळतं आणि आपल्याला जे काही समजतं की हां हे बहुतेक असं आहे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. तर हा टप्पा इथून सुरू होतो परोक्ष ज्ञानाकडून. त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आहे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे त्याच्या अपरोक्ष अनुभूती, म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला त्याची अनुभूती येते. तिसरी गोष्ट, हे अनुभूती आल्यानंतर भय शोक निवृत्ती ही तिथं हा त्याचा तिसरा टप्पा आहे. आणि चौथा जो टप्पा आहे तो टप्पा आहे निरंकुश तृप्ता. तर अशा 4 अवस्था मोक्षाच्या आपल्या शास्त्रांनी वर्णिलेल्या आहेत. तर आपण परोक्ष ज्ञान या म्हणजे हा जो विषय हा बेसिकली परोक्ष ज्ञानाचा विषय आहे. तर अशा या योगदर्शन या मोक्षाप्रती नेणाऱ्या शास्त्राला आजकाल ज्या प्रकारे खाली ओढण्यात येतं ते खरोखर एक चिंतेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला अशी जाणवली की तो केरला स्टोरी नावाचा सिनेमा बऱ्यापैकी लोकांनी बघितला असावा असं मला वाटतं. ॲटलिस्ट तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं तरी असेल. त्यामध्ये ती मुसलमान पोरगी जी असते ती त्या हिंदू मुलींना विचारते की आपल्या बायकोचं प्रेत आपल्या खांद्यावर टाकून देशभर फिरणारा हा तुमचा देव, हा असा कसा देव तुमचा? तो तुम्हाला काय तुमचं रक्षण करणार आहे? जो आपल्या बायकोचं रक्षण नाही करू शकला, ज्याच्या बायकोला एक दुसरा माणूस पळवून नेतो आणि जो झाडं आणि दगडांना मिठ्या मारून रडत बसतो, तो देव तुम्हाला कसं प्रोटेक्ट करणार आहे? असा त्या याच्यामध्ये उल्लेख आहे. असा प्रश्न विचारला आहे तिने. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे, हे उत्तर म्हणजे मी तो प्रश्न काही व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला आणि दुर्दैवाने कोणीही या प्रश्नाचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर नाही देऊ शकलं. म्हणजे ही अतिशय चिंतेची गोष्ट होती की आपलं ज्ञान आपल्या शास्त्रांविषयी इतकं का कमी आहे. प्रश्न तिचा सिम्पल होता. प्रश्न तिने पुराणातला विचारलेला होता, मायथॉलॉजीचा प्रश्न होता. रामायण आणि हे जरी सत्य घटना जरी असल्या तरी त्या सध्याची घटना त्याची पुराणांमध्ये होते. आणि पौराणिक घटनांना तुम्ही दर्शनशास्त्रातल्या प्रश्नावरून तुम्ही जर का जोखत बसला तर त्याचं उत्तर तुम्हाला कधी मिळणारच नाही आहे. आणि दर्शनशास्त्राविषयी आपण आपलं नॉलेज इतकं का बरं कमी असावं याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळे मी योगदर्शन हा शीर्षकच त्याकरता निवडला. आणि दृगदृश्य विवेक हा एक सुंदर पुस्तिका आहे. ती आचार्य शंकर यांनी लिहिली असं काही लोकांचं म्हणणं आहे.
पण त्यातली भाषारचना जर का आपण बघितली तर ती भाषारचना आचार्य शंकरांशी मिळती जुळती नाही. त्यामुळे बऱ्याच विद्वानांचं असं म्हणणं आहे की बहुतेक विद्यारण्य स्वामी म्हणजे पंचदशी हा ग्रंथ ज्यांनी रचला तर त्या विद्यारण्य स्वामींनी हे पुस्तकाची रचना केलेली. विद्यारण्य स्वामी कदाचित तुम्हाला काही लोकांना माहीत असतील, त्यांना माहीत नसतील त्यांना सांगतो की हरिहर राय आणि बुक्का राय यांनी जे विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं तर ते बेसिकली कर्नाटकातले. तिथे मोहम्मद तुगलकाचं आक्रमण झालं आणि त्यांना ते बंदी म्हणून त्या दोघं भाऊ होते, त्यांना हे सरदार होते, चांगले लढवय्ये होते, तर त्यांना दिल्लीला घेऊन गेले, त्यांना मुसलमान केलं आणि त्याच्यानंतर मग ते तिथून सुटून पळत आपल्या कर्नाटकात परत आले. त्याच्यानंतर तिथे माधवानंद नावाचे जे स्वामी त्यांना भेटले ते माधवानंदच पुढे विद्यारण्य स्वामी म्हणून फेमस झाले. तर त्यांनी त्यांना ॲक्च्युली परत हिंदू धर्मात घेतलं आणि त्यांना नवीन राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. म्हणजे जसं समर्थ रामदासांचं आणि शिवाजीचं कार्य आहे कदाचित त्याहीपेक्षा अद्भुत कार्य विद्यारण्य स्वामींचं आहे, जे त्याबद्दल आपल्याला कल्पना नाही आहे. आणि 300 वर्ष अतिशय वैभवामध्ये राहणाऱ्या विजयनगर साम्राज्याची स्थापना ज्याचा पाया त्यांनी घासला ते हक्का राय आणि बुक्का राय म्हणजे हरिहर आणि बुक्का या दोन त्यांना जे संपूर्ण प्रेरणा विद्यारण्य स्वामीची आहे. तर पंचदशिकार अशी विद्यारण्य स्वामीचा दृगदृश्य विवेक हा अतिशय सुंदर पुस्तक याच्यावर आहे. तर ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की योगदर्शनामध्ये याचं फाउंडेशन तर ऑलरेडी टाकण्यात आलेलं आहे. दृगदृश्य विवेक आणि विद्यारण्य स्वामी ह्याची रचना जर का आपण पाहिली साधारण 1300व्या शतकामध्ये ती रचना झालेली आहे आणि म्हणजे साधारण आजपासून एक 700-750 वर्षाच्या पूर्वी. आणि जर का आपण योगदर्शन पाहिलं म्हणजे पतंजली मुनींचा कालखंड हा पुष्यमित्र शुंग या राजाच्या कालखंडामधला म्हणजे इसवी सन पूर्वीच्या 200 ते 250 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मौर्य साम्राज्य पतनाला आलं आणि पुष्यमित्र शुंग डायनेस्टी जेव्हा उभी राहिली तेव्हाच्या वेळेला पतंजली मुनी होऊन गेले असा उल्लेख आहे इतिहासामध्ये. तर याला झाले जवळपास एक साधारण 2,500 वर्ष आणि दृगदृश्य विवेक हे 700-800 वर्षापूर्वीचं पुस्तक. तर त्याचं फाउंडेशन जर का आपण पाहिलं ते फाउंडेशन योगदर्शनामध्ये आपल्याला आढळतं. तर याच्यामध्ये हा जो पूर्णपणे आध्यात्मिक विचार आहे तर आपण म्हणतो नॅचरली आजकाल हे जे 6 आपले दर्शनशास्त्र आहे त्यामधले मॅक्झिमम दर्शनशास्त्र सुरुवातीचे 5 जे आहे ते मोस्टली असे द्वैत विचारावर आधारित आहे असं आणि सगळ्यात अत्युच्च आपण जे तत्त्वज्ञान मानतो ते अद्वैत तत्त्वज्ञान असं आपण गृहीत धरतो. ते एक्झॅक्टली काय आहे काय नाही याविषयी आपण वाचतो, आपण ते आपल्याला कितपत कळतं नाही कळत ही गोष्ट वेगळी आहे. अद्वैताची ही तर गोष्ट तर अनुभूतीचीच गोष्ट आहे. पण जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत तुम्हाला द्वैतवाच्याच प्लॅटफॉर्मवर राहावं लागतं. ही पण गोष्ट वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि योग दर्शन हे एकमेव दर्शन असं आहे की ज्याचा बेस हा जरी द्वैतावर आधारित असला म्हणजे सांख्याचा पूर्ण बेस घेऊन योगशास्त्र उभं राहिलेलं आहे तरी देखील हे शास्त्र अद्वैत दर्शनाला जोडणारं द्वैताचा हा सेतू असं आपण योगदर्शनाला म्हणू शकतो. तर दृगदृश्य विवेक हा पूर्णपणे अद्वैतिक विचार आणि जो ऑलरेडी योगदर्शनाच्या द्वैत डॉमिनंट शास्त्रामध्ये ऑलरेडी जो विचार आलेला आहे तो असं ते शीर्षक मी निवडलं. तर आपण जर का बघितलं आता तर काही सूत्र याच्यामधले घेतलेले आहेत. मी दृगदृश्य विवेक या पुस्तकामधले काही निवडक श्लोक घेतलेले आहेत कारण की 31 श्लोकाचं ते पुस्तक आहे तेवढं तर मी घेतलं नाही, 7-8 श्लोक काहीतरी घेतलेले आहेत आणि काही सूत्र घेतलेले आहेत. तर हे सूत्र आता मॅक्सिमम सूत्र दृगदृश्य विवेकाचे जे सूत्र आहेत ते द्वितीय खंडामध्ये आहेत, त्याच्या द्वितीय चरणामध्ये आहेत. समाधी हेय म्हणजे काय? हेय म्हणजे नष्ट करणे, नाश करणे. दुःखम अनागतम म्हणजे जे दुःख अजून आलेलं नाही आहे त्याचा नाश करणे हे बेसिकली योगशास्त्राचं प्रयोजन आहे किंवा योगदर्शनाचं प्रयोजन आहे. आणि तो नाश कसा करतं ते नाश असं करतं की द्रष्ट दृश्ययो संयोगो हेय हेतू म्हणजे त्या द्रष्टा म्हणजे बघणारा आणि दृग म्हणजे बघणारा आणि दृश्य म्हणजे दृश्य जे सगळ्यांना माहिती आहे. तर जे दृश्य आहे आणि तो द्रष्टा आहे या पाहण्याचा जो संयोग झालेला आहे तो संयोगाचा हेय म्हणजे नाश करणे या नाश केल्यामुळे ते दुःखाचं अनागत दुःख म्हणजे जे अजून आलेलं नाही आहे. आता जे दुःख आलेलं नाही म्हणजे काय? आता सध्याचा जो आपला जो जन्म आहे तो सध्या आपण प्रारब्ध कर्मावर तो आपल्याला तेवढे कन्सेप्ट माहिती आहे त्या डिटेलमध्ये मी जात नाही, प्रारब्ध कर्म संचित कर्म वगैरे वगैरे. तर प्रारब्ध कर्मावर आधारित हा जन्म आपला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे येणारे दुःख आहेत ते तर आपल्याला भोगायचेच आहे. ते संतांनाही टळलेले तर आपण तर काय गोष्ट आहे. तर हे पुढचे येणारे जे जन्म आहेत जे दुःखमय राहणारच आहेत. आता ते दुःखमयच राहतील हे असं कशावरून? तर आता त्याकरता शास्त्र म्हणजे आगम जर का आपण पकडलं एक प्रूफ
अगं म्हणजे शास्त्र किंवा मग जाणकार व्यक्तीचं ओपिनियन. तर गीतेमध्ये देखील योगाची जी व्याख्या केलेली आहे श्रीकृष्णाने 6व्या अध्यायामध्ये की तम विद्या दुःख संयोग वियोगम, असं त्यांनी म्हणजे डेफिनेशन आहे योगाची. तम विद्या ती अशी ती विद्या आहे की जी दुःख संयोग म्हणजे तुमचा जो नॅचरली दुःखाचा बरोबर जो संयोग झालेला आहे त्याचा वियोग करणारं हे शास्त्र आहे योगशास्त्र. तर हे येणाऱ्या आगामी जन्मांमध्ये आपल्याला जे दुःख भोगायचे आहे ते आताच टाळले पाहिजे. जाणकार लोक आणि प्रज्ञावंत लोक जे असतात ते आताच हा प्रयत्न करतील की त्यांना माहिती आहे की पुढे जन्म येणार आहे, दुःख भोगायचे, त्याचा नाश करण्याकरता आताच आपल्याला तयार व्हायचं आहे. तर म्हणून हा आणि त्याकरता काय करावं लागेल आपल्याला, द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोगात तोडावा लागेल. तर तो कसा तोडायचा हे आपण आता हळूहळू बघू पुढे. पण आम्ही लोक जे डॉक्टर लोक जे मानतात की आपण आपल्याला जो शरीर दिसतं ते आपलं जे अन्नमय कोश आहे त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. म्हणजे अन्नावर जे पोचलेलं आहे ते शरीर आपलं. तर ते शरीर म्हणजे बाह्य शरीर असतं. त्याच्या आतमध्ये अजून 4 आपल्याला लेयर्स हे आढळतात. त्याला पंचकोश हा कन्सेप्ट आपल्या शास्त्रामध्ये त्याकरता दिलेला आहे. तर त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही पंचकोशाच्या, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की त्याच्या आतमध्ये पण शरीराचे काही वेगवेगळे लेयर्स आहेत. त्याच्या इमिजिएटली आतली जी लेयर आहे ती प्राणमय कोश आहे, त्यानंतर मनोमय कोश आहे, त्यानंतर विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश. तर त्यातलं जे मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे 3 जे सगळ्यात आतले जे कोश किंवा आतले जे आपलं शरीर आहे हे शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि हे सूक्ष्म शरीर एक एक जन्म घेत घेत फिरतं. आणि आपलं जे पुरुष म्हणा किंवा जो ज्याचा आपण ब्रह्म म्हणा किंवा चेतना म्हणा हे जे तत्व आहे हे सर्व व्याप्त आहे. ठीक आहे. सबाह्य अभ्यंतरी असा जो ज्ञानेश्वराने शब्द वापरलेला की आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. तर हे सगळ्या गोष्टीला व्यापून आहे. तर हे जे सूक्ष्म शरीर आपल्या फक्त कर्मांवर आधारित वेगवेगळे जन्म घेत फिरतं आणि त्याच्यानंतर हळूहळू करत मग ते त्याचा मोक्षाकडे प्रवास सुरू होतो. त्या डिटेल्समध्ये आपण न जाता फक्त ही डायग्राम फक्त लक्षात ठेवावी. आणि याच्यामध्ये एक लक्षात ठेवावं आपण की हे जे सूक्ष्म शरीर आहे हे सूक्ष्म शरीरच फक्त जी चेतना आहे ती ग्रहण करण्यास योग्य असतं. स्थूल शरीर ही चेतना डायरेक्टली ग्रहण करू शकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा या चित्रावरून. आता आपण ॲक्च्युली दृकदृश्य विवेक या पुस्तकाकडे वळूया. दृश्य म्हणजे काय तर आता विद्यारण्य स्वामी वर्णन करतात की रूपम दृश्यम लोचनम दृक् तददृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी दृगैव न तू दृश्याते. त्याचा अर्थ हा होतो की आपण जे तसं मी तुम्हालाच बघतोय की तुम्ही मला बघताय, हे दृश्य आहे तुमच्या पुढे. स्वामीजी आहेत, सगळे लोक तुम्ही बघताय, स्टेज बघताय, हे दृश्य तुम्हाला दिसतंय. ते कोण बघताय? ते बघताय तुमचे डोळे. रूपम दृश्यम म्हणजे रूप जे तुम्हाला दिसतंय ते झालं दृश्य. आणि बघणारं कोण आहे, दृक कोण आहे, लोचन म्हणजे डोळे बघून राहिलेले आहेत. तद दृश्यम दृकतु मानसम. आता डोळ्यांना कोण बघताय म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं एखादी घटना प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघतोय, तर मी माझ्या डोळ्यांनी बघतो म्हणजे मी कोण, तर मी म्हणजे माझं मन. तर डोळ्यांना कोण बघताय, तद दृश्यम दृकतु मानसम. तर डोळे कोणाचे, डोळे त्यापुढे दृश्य होऊन जातात. सध्या इनिशियली डोळे दृक होते, आता ते झाले दृश्य. त्याला बघणारा कोण, आता दृक कोण झाला, दृक झालं मन. तशा दृश्याधिवृत्त्या साक्षी. आणि मनामध्ये वेगवेगळ्या वृत्ती उठत राहतात आपल्या मनामध्ये नेहमी. त्या वृत्तींना कोण पाहतं मग, त्या वृत्तींना पाहणारं जे साक्षी चैतन्य आहे हे साक्षी चैतन्य आहे ॲक्च्युली दृग. मन देखील त्याच्यापुढे दृश्य हे बनून जातं. दृश्याधिवृत्त्या साक्षी दृगैव न तू दृश्याती. तर साक्षी चैतन्य हे जे आहे, जे चेतना स्वरूप जे आहे ते मात्र दृगैव न तू दृश्याती, ते कधी दृश्य होऊ शकत नाही. दृश्याला एक लक्षात घ्या की जे दृश्य आहे तुमच्यापुढे, आता मी इथे अंधार करून टाकला तर मी तुम्हाला दिसणार नाही, स्वामीजींचा फोटो तुम्हाला दिसणार नाही किंवा तुम्ही पण मला दिसणार नाही. टोटली गाढ बिलकुल गडद असा अंधार केला तर म्हणजे दृश्य आपल्याला बघण्याकरता काय काय गोष्टी आवश्यक आहे. एक तर ऑब्जेक्ट लागतो कुठला तरी, त्यानंतर प्रकाश लागतो, त्यानंतर इंटॅक्ट डोळे लागतात, त्यानंतर डोळ्यात कुठे घेऊन जातात आपली ती संवेदना आपल्या मेंदूच्या मागे, ज्याला आपण ॲनाटॉमीमध्ये मिलीय खंड म्हणतो. मेंदूच्या मागे एक आपल्या ऑक्सिपिटल लोब असतो, त्याला मिलीय खंड, जे दृष्टीचं ॲक्च्युली ज्ञान होतं.
आणि आपल्याला ज्ञान झाल्यानंतरही जर का मी माझ्या मनाने जर का दुसराच विचार करत असतो तर समोर दृश्य असून देखील आपल्याला काही दिसत नाही, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे हे सगळ्या गोष्टी इंटॅक्ट असूनही मन तिथे नाही आहे. आणि मन तिथे असल्यानंतर समजा आपण गाढ झोपेत असतो तरी देखील आपल्याला दिसत नाही. म्हणजे बेसिकली साक्षी चैतन्य हे सगळं ॲक्च्युली दृग आहे आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी या दृश्यामध्ये येतात. तर या दृश्याचा आपल्याला वियोग करायचा आहे. नीलम पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घादि भेदतः नानाविधानी रूपाणी पश्ये लोचनम एकदा. म्हणजे आता डिस्क्राईब करतात आहे, थोडंसं मायनर डिस्क्रिप्शन आहे की निळ्या रंगाचे पदार्थ, पिवळ्या रंगाचे पदार्थ, असे विविध रंगाचे पदार्थ, स्थूल आहे, सूक्ष्म आहेत, त्यानंतर रस्व दीर्घ इत्यादी सगळे भेद आहेत त्या पदार्थांमधले, त्यानंतर त्याचे वेगवेगळे रूप आहेत. हे सगळे रूप पाहणारे जे डोळे आहेत, हे डोळे मात्र एकच आहेत, रूप मात्र वेगवेगळं आहे. रूपाला काय काय लागतं, खूप वेगवेगळ्या प्रकारची रूपं असतात, त्याला प्रकाश लागतो आणि ते बघणारे डोळे मात्र हे एकच आहेत. त्यामुळे जे दृक जे आहे ते एकच आहे. आता डोळे जर का म्हणजे आंध्य मांद्य पटुत्वेषु नेत्रधर्मेषु चैकधा संकल्प येन मनः श्रोतत्व गादौ योजताम इदम. याचा अर्थ हा होतो की अंधत्व, जसं आता माझ्या डोळ्याला अंधत्व आलं तर मला कळतं की माझ्या डोळ्यांनी नीट दिसत नाही आहे आजकाल. तर म्हातारपणी आपल्यापैकी लोक असतील पण ज्यांना चष्मा लागतो, त्यांच्या आधीची अवस्था आठवा. आपल्याला लक्षात येतं की आपल्याला बरोबर दिसत नाही आहे, दूरचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही आहे. त्यानंतर मांद्य म्हणजे मंदपणा, दृश्याचा मंदपणा हा देखील आपल्या लक्षात येतो. त्यानंतर त्याच्यातलं बाकीच्या गोष्टी, या सगळ्या या नेत्रधर्म हे जे आहेत हे जाणणारे कोण आहे. जर का बघणारे डोळे असतील तर हे डोळ्यांमध्ये जर का काही फॉल्ट आला तर ते बघणारं कोण आहे, ते बघणारं आहे मन. तर याचप्रमाणे सगळ्या इतर इंद्रियांचं पण तुम्ही कल्पना करा असं शास्त्रकार म्हणतात आहे की जसं इव्हन ऐकण्याचा जर का मी विचार केला तर समजा माझे कान हे ऐकतात आहे, पण ॲक्च्युली कान समजा माझे खराब असले तर मला लक्षात येतं की माझे कान खराब आहे, मला नीट ऐकायला येत नाही. तर हे ऐकणारा हा जो जे आहे हे कोण आहे, ते आहे मन. आता या मनामध्ये आपण जर का बघितलं तर वेगवेगळ्या वृत्ती या सतत उठत राहतात. जसं आता कामना आहे, वासना आहेत, वेगवेगळे संकल्प आपण करतो, संदेह म्हणजे मनामध्ये संशय उठत राहतात सतत, श्रद्धा असते, स्वामीजींवर श्रद्धा आहे आपल्याला, एखाद्या कुणी अजून बुवाबाजी असेल करणारे लोक असतील तर आपल्याला त्यांच्याविषयी अश्रद्धा पण निर्माण होते. तर हे सगळे कुठे निर्माण होत असतात, हे सगळे धृती म्हणजे मन, बुद्धी आणि बाकीचं अंतःकरण, या सगळ्याला तुम्ही एकच वस्तू असं समजा. तर ह्या सगळ्या ज्या लहरी ज्या उठत राहतात, या वृत्ती ज्या उठत राहतात, ते मनापुढे उठत राहतात. त्यानंतर रीर धीर भीर म्हणजे याच्यामध्ये जे बुद्धी म्हणा आपली किंवा मग शार्प इंटलेक्ट म्हणा किंवा मग लज्जा म्हणा, असे वेगवेगळे त्यांनी वर्णन केले आहे, त्याची डिटेलमध्ये जायची गरज नाही आपल्याला. तर हे कोणापुढे भासमान होत असतात, हे भासमान होत असतात चित्तापुढे. ठीक आहे, एवढं वर्णन करून मग आता शास्त्रकार पुढे जातात. आता हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट येतो इथे. चिच्छाया वेशतो बुद्धौ भानम धिस्तु द्विधा स्थिता एकाहं कृतीर अन्या स्यात् अंतःकरण रूपिणी. आता यांनी शास्त्रकारांनी काय वर्णन केलेलं आहे की त्यांनी चेतना एका बाजूला आहे, एका बाजूला शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, अंतःकरण वगैरे वगैरे. अंतःकरणाचे त्यांनी दोन भाग केलेले, एक अहंकार केलेला आहे आणि दुसरं मन, बुद्धी आणि चित्त, असे तीन वेगवेगळे त्यांनी या दोन डिव्हिजन्स त्यामध्ये करून टाकले. ॲक्च्युली आहे ते एक अंतःकरण चातुष्टय. स्वामीजींनी योग स्वरूपमध्ये त्याला अंतःकरण पंचकच म्हटलेलं आहे. म्हणजे अंतःकरण पण ते बेसिकली सूक्ष्मदेहमध्ये येतं, म्हणजे आतमधला ते अंतःकरण आहे, आतलं करण आहे. आपलं देह म्हणजे बाह्यकरण झालं. तर ही जे आतलं करण आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली या चेतनेचं रिफ्लेक्शन आतमध्ये येतं. त्याला नाव दिलेलं आहे चिच्छाया, ज्याला योगशास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे चिदाभास किंवा काही जसं एस्पेशली ज्ञानेश्वरांच्या चांगदेव 65 मध्ये त्याचा उल्लेख आहे चित प्रतिबिंब. तर म्हणजे चित प्रतिबिंब किंवा चित छाया किंवा चिदाभास हे सगळे एकच शब्द आहे. तर चेतना प्रत्यक्ष जेव्हा आतमध्ये प्रवेश करते या सूक्ष्म देहाच्या थ्रू, तेव्हा ती सगळ्यात पहिले जाऊन मिळते अहंकाराला आणि त्याच्याने अहंकार हा चेतन होतो आणि ती चेतना डायरेक्ट जात नाही, त्याचं रिफ्लेक्शन जात नाही. त्या रिफ्लेक्शनला म्हणतात चिच्छाया. तर चिच्छायाचा जसा अहंकाराबरोबर त्याचं एकीकरण होतं, ते झाल्याबरोबर त्याच्यानंतर हे जो अहंकार जो चेतन होतो, तो अहंकार चेतन झालेला अहंकार मन, चित्त आणि बुद्धी याच्याबरोबर एकत्र होतो. एक थोडासा विषय बेसिकली क्लिष्ट आहे, त्यामुळे हे समजायला एखाद वेळेस थोडंसं बोर व्हायची शक्यता आहे असं मला वाटतं. तर
चित छाया ही आतमध्ये छाया म्हणून ती प्रवेश करते. इट्स अ रिफ्लेक्शन. ती रिफ्लेक्शन आतमध्ये प्रवेश करत आहे, चित छाया. आणि ते सगळ्यात पहिले प्रवेश करून कोणाला मिळतं? ते अहंकाराला मिळतं. अहंकार म्हणजे ॲक्च्युली अहंकार नाही येतो, म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं. अहंकार म्हणजे आपण ज्याला गर्व वगैरे म्हणतो किंवा इगो वगैरे म्हणतो, तसं नाही. अहंकार म्हणजे अहमभावना. ॲक्च्युली आपण हा अहमभावनाचा इतका का बरं उदो होतो सगळ्यात पहिले आपण जर का बघितलं तर त्याचा आपण सांख्य तत्त्वज्ञानाचा जर का आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की जेव्हा म्हणजे अव्यक्त प्रकृतीपासून प्रकृती जेव्हा व्यक्त व्हायला लागली तर सर्वात प्रथम जे निर्माण झालं ते आहे महत. महत म्हणजे ज्याला युनिव्हर्सल इंटलेक्ट असं इंग्लिशमध्ये नाव देण्यात आलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. तर महत म्हणजे ही म्हणजे विराट अशी बुद्धी. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली जी गोष्ट फॉर्म झाली ती आहे अहम. तर अहम का बरं फॉर्म झाला सगळ्यात पहिले? त्याच्यानंतर जे फॉर्म झालेलं आहे ते झालेलं आहे मन. आणि त्याच्यानंतर त्या मनाचा सत्वगुणाच्या थ्रू बाकीचे इंद्रिय निर्माण झाले, तमोगुणाच्या थ्रू बाकीचे पंचमहाभूत वगैरे वगैरे तन्मात्रा वगैरे निर्माण झालेले. तर हा अहमभाव सगळ्यात पहिले का निर्माण झाला? तर एक लक्षात घ्या की ही एक गोष्ट आहे. ही एक गोष्ट म्हणजे कोणती की जसं आता प्रकृती एक आहे, आता ती मॅनिफेस्ट होते आहे, म्हणजे डिफरन्शिएट होते. मी तिथे शब्द स्वामीजी विवेकानंदांनी जो वापरला तो आहे डिफरन्सिएशन. म्हणजे ती आता विविध रूपाने एकोहम बहुश्याम असं जे शब्दप्रयोग आलेला आहे शास्त्रांमध्ये, तो म्हणजे आता एक गोष्ट आहे ती आता बहु म्हणून व्यक्त होते आहे. आता बहु म्हणून जर का तीच गोष्ट, जसं आता मी इथे आहे, मी इथे बहु म्हणून जर का व्यक्त व्हायला लागलो तर मला मी सगळ्यात पहिले माझा मी पहिले निर्माण करावा लागेल. तो जर का नाही झाला तर मी दुसऱ्यांना ओळखणार नाही. तुम्हीपणा जो आहे तो माझ्या मीपणामुळे आहे. सगळ्यात पहिले माझा मीपणा मला निर्माण करणं आवश्यक आहे. त्यामुळे मग ते पुढचा तुमचा तुम्हीपणा हा ऑटोमॅटिकली निर्माण होतो. याचं एक सुंदर उदाहरण जर का द्यायचं झालं तर एक उदाहरण मी थोडासा विषयांतर होईल पण ते देतो आणि ते महत्त्वाचं आहे. कारण की हा विषय असं का बरं व्हावं, अहमभाव सगळ्यात पहिले का आहे व्हावा? कारण की आता विविध वेगवेगळे रूप निर्माण होतात, त्यामुळे माझा वेगळेपणा पहिले निर्माण करायचा आहे, सो दॅट त्याच्यामुळे मग मी इतरांचा वेगळेपणा ओळखू शकेन. तो जर का नाही ओळखता आला तर काय गडबड होते याचं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा नरेंद्र होते, म्हणजे साधारण 17-18 वर्षाचा मुलगा होता नरेंद्र, तर त्यांना समाधीचा वगैरे ठाकूरांच्या स्पर्शाने अनुभव आलेत. त्याच्यानंतर एकदा त्यांनी खूप हट्ट धरला की मला अद्वैताचं दर्शन घडवा आणि मला अद्वैत भावामध्येच राहायची खूप इच्छा आहे. तर ठाकूरांनी त्याला खूप मनाई केली, पण स्वामीजी ते म्हणजे भयंकर हटवादी ते आणि क्रोधिष्ट लवकर व्हायचे, तर त्यामुळे ते काय ऐकायचे नाही ते. तर त्यांना शेवटी ठाकूरांना त्यांना म्हणजे ते करून द्यावं लागलं. ठीक आहे, जा म्हणे तू आता की तुला अद्वैताचं दर्शन होईल सगळीकडे. तर विवेकानंद स्वामींनी स्वतः लिहिलेलं आहे की मी जेव्हा त्या दक्षिणेश्वर म्हणजे मुख्य कलकत्ता शहरापासून 13 किलोमीटर दूर आहे, तर मी म्हणजे जेव्हा तिथून निघालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की समोर एक काहीतरी माणूस येतो आहे, तर तो म्हणजे मीच आहे. त्यानंतर समोर रस्ता पाहतो तर रस्त्यामध्ये मीच आहे. त्यानंतर समोर एक काही बैल येतो आहे, तो बैल म्हणजे मीच आहे. समोरची घोडागाडी येते, म्हणजे सगळ्या लोकांनी त्यांना म्हणजे पागल आहे काय म्हणून 2 लोकांनी धक्के मारून करून बाजूला काढलो, कोणाच्या अंगावर जाऊन आदळतील किंवा कारण त्यांना काही फळतच नव्हतं की दुसरे कोणी वेगळे आहेत म्हणून. ते स्वतः सगळीकडे असं करत करत कसं घरी पोचले. तर ते घरी पोचल्या तर ताटामध्ये आईने जेवायला वाढलं, भूक लागली होती, तर ताटामधलं ताट म्हणजे विवेकानंद म्हणजे नरेंद्र, अन्न देखील नरेंद्र वरण भात. तर ते काही त्याच्याकडे असं बहाडल्यासारखे असे पाहत बसले त्याच्याकडे. त्याची आई ओरडली पण माता भुवनेश्वरी देवी की म्हणजे त्या दक्षिणेश्वरीच्या पुजाऱ्याच्या नादी लागून डोकं फिरलं आहे म्हणे, बरबाद होणार आहे म्हणे हा पोरगा, अशी ओरडलेली आहे ते नरेंद्रच्या नावाने की म्हणे हे काय चाललेलं आहे म्हणे हे. तर त्या भावामधून शेवटी नरेंद्रला बाबा धावत जावं लागलं की म्हणे हे बंद करा. काय तर तुम्ही म्हणजे जर का तुमचा अहमभाव जर का निर्माण झाला नाही तर तो अहमभाव त्याकरता आवश्यक असतो की आपला वेगळेपणा त्यामुळे हा आवश्यक आहे. जर का आपण ते नाही केलं तर काय होतं असं सांगितलं तुम्हाला मी. आता या ऋगदृश्य विवेकातल्या या श्लोकानंतर मी आता काही सूत्र घेतलेले आहे. सूत्र कैवल्यपादामधले आहेत. 4 सूत्र दृगदृश्य विवेक या कन्सेप्टवर आधारित आहे. आता आपण कन्सेप्ट पाहिला की चित्त हे देखील आपल्या चेतनेपुढे दृश्य होऊन जातं. तर हे सूत्र आहे की सदा ज्ञात चित्तवृत्तयस तत्प्रभो पुरुषस्य अपरिणामित्वात. म्हणजे चित्त जे आहे त्याच्यामधल्या ज्या वृत्ती सतत उठत राहतात याचं सदैव ज्ञान एका आपल्या पुरुषाला त्याच्या मागच्या होत राहतं. कारण की हा पुरुष अपरिणामी आहे, तो चेंजिंग नाही आहे. आणि चित्त हे चेंजिंग आहे, परिणामी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे परिणाम होत राहतात. आणि आतमधलं जे जो पुरुष जो आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, त्याला अपरिणामी असा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणजे जसं आता ही मागचं जे स्क्रीन आहे, मागची भिंत आहे, स्क्रीन नाही, मागची भिंत आहे. ही भिंत म्हणजे जे साक्षी चैतन्य ते पकडा. त्याच्यापुढे स्लाईड्स तुमच्यापुढे बदलतात आहे की आपण सिनेमा बघतो, सिनेमाची भिंत कायमच राहते, वेगवेगळे सिनेमे लागत राहतात, वेगवेगळे सीन्स दिसत राहतात. तर ते सीन्स किंवा सिनेमे म्हणजे परिणाम.
आणि त्याच्या मागची जी भिंत आहे ती म्हणजे अपरिणामी. तर असं पुरुष त्याच्या मागचा जो आहे तो अपरिणामी अशा आशयाचं हे सूत्र आहे आणि हे कैवल्यपादामध्ये सूत्र येतं. त्यानंतर चित्ताचं डिस्क्रिप्शन करताना म्हणतात की न तत् स्वाभासम दृश्यत्वात. तर चित्त कसं आहे, चित्त स्वाभास म्हणजे स्वतःचा प्रकाश. आता आपण बघितलं की जे दृश्य असतं, तर आता मी इथला लाईट जर का बंद केला तर मी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मी तुम्हाला का दिसतोय, कारण की माझ्यावर प्रकाश पडतोय आणि तो प्रकाश तुमच्यापर्यंत रिफ्लेक्ट होऊन तुमच्यापर्यंत येतो आहे तो प्रकाश, आणि त्याच्यामुळे मी दिसतो आहे. समजा मी आता आपण याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येतं की जे काही दृश्य असतं ते स्वप्रकाशित नसतं, दुसरीकडनं प्रकाश उसना घ्यावा लागतो, त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला दिसायला लागते. हे एक सिंपल त्याच्यातला कन्सेप्ट सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे चित्ताचा देखील स्वतःचा प्रकाश हा नसतो. म्हणजे चित्त न तत् स्वाभासम म्हटलेलं आहे. स्वाभास म्हणजे प्रकाशमान. चित्त हे स्वतः स्वाभासमान नसतं, म्हणजे ते प्रकाशमान होत नाही, कारण की ते दृश्य आहे. चित्त हे दृश्य असल्यामुळे ते स्वतःचं प्रकाशमान नाही. आणि चित्ताच्या आता दोन प्रॉपर्टीज सांगताना पतंजली मुनी म्हणतात की एक समये च उभय न अवधारणम. चित्त कसं असतं की जर का दृश्य पाहत असेल तर ते दृश्याबरोबर जुडलेलं असतं, त्यावेळेस ते स्वतःला बघू शकत नाही. एक समये न उभय अवधारण, दोन्ही वेळेस स्वतःची दोन्हीची अवधारणा तर करू शकत नाही. जर का स्वतःमध्ये घडलेलं असेल तर दृश्य पाहू शकत नाही. असं हे चित्ताचं आहे. पण चित्ताची खास गोष्ट वर्णन त्यांनी सांगितलेली आहे याच्यामध्ये की चित्त काय करू शकतं की ते एका वेळेला दृश्य पण पाहू शकतं आणि एका वेळेला जर का ते आत वळलं ते द्रष्ट्याचं पण दर्शन घेऊ शकतं. त्यामुळे चित्त हे द्रष्ट दृश्य उपरक्तम हा शब्द वापरलेला आहे. त्याचा उपराग म्हणजे त्याच्याबरोबर मिळून जाणे, त्यात ती व्यापणे ती गोष्ट. जसा हा माऊस आहे, मी या माऊसला बघितलं, माझ्या चित्ताने त्याला व्यापलं आणि व्यापल्याबरोबर मला ती बुद्धी प्रत्यय आला माझ्या बुद्धीमध्ये की हा माऊस आहे म्हणून. तर ही जी घटना जी होते ही एका वेळेस होते. जेव्हा मी ध्यानस्थ बसतो किंवा मग जेव्हा काय समजा एखादी व्यक्ती असेल ज्याला समाधी लागते, तेव्हा तो द्रष्ट्याचं दर्शन देखील म्हणजे ॲक्च्युली जो खरा द्रष्टा आहे ते देखील करू शकतो. त्यामुळे चित्ताला आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे सर्वार्थम. म्हणजे चित्ताचं महत्त्व हे आहे की चित्ताचं महत्त्व अमान्य केलेलं नाही आहे पतंजली मुनींनी. त्यामुळे चित्त हे दृश्य पण बघू शकतं आणि स्वतःला आपण म्हणजे द्रष्ट्याला पण बघू शकतो. त्यामुळे त्याला सर्वार्थम हा शब्द वापरलेला आहे. बाकी मग मॅक्झिमम सूत्र जे मी घेतलेले आहेत ते सगळे साधनपादामधले आहेत. आता हे उदाहरण महत्त्वाचं आहे. या उदाहरणाकडे लक्ष देऊ आपण आणि सिंपल लॉजिक लावलेलं आहे विद्यारण्य स्वामींनी. छाया अहंकार योर ऐक्यम तप्ताय पिंडवनमतम तद अहंकार तादात्म्यात देहश्चेतनम तागता. याचा अर्थ हा होतो की छाया म्हणजे चित छाया म्हणजे जे रिफ्लेक्शन चैतन्याचं येतं ते अहंकाराबरोबर असं मिळतं जसं तप्ताय पिंडवतन. म्हणजे जसं लोखंडाचं जे एखादा गोळा आपण घेतला तर लोखंडाचा गोळ्याला आपण समजा गरम केलं तर त्याच्याबरोबर ज्या घडामोडी घडतील त्यासारख्या या घडामोडी घडतात. तद अहंकार तादात्म्य देह चेतनम तागता. याचं आता उदाहरण मी थोडंसं पुढे एक्सप्लेन करतो. आता कल्पना करा की हा एक 5 किलोचा लोखंडाचा गोळा आहे. हा लोखंडाचा गोळा आपण नॉर्मली स्पर्शाला पाहिला तर तो काळ्या रंगाचा आहे आणि तो 5 किलो वजनानी आहे, गोल आहे आणि त्याचा स्पर्श जर का पाहिला आपण तो स्पर्श त्याचा शीतल आहे. त्याला जर का मी तापवलं आता तर तापवल्यानंतर आता काय होईल त्याला डिस्क्राईब जर का मला करायचं झालं तर हा दिसायला लाल आहे, उष्ण आहे, गोल आहे आणि त्याचं वजन 5 किलो आहे. आता या गोळ्याचं जेव्हा मी वजन करतो तेव्हा डिस्क्राईब जेव्हा करतो की तो गोल आहे आणि त्याचं वजन 5 किलो आहे. त्या दोन जे गुणधर्म आहे हे लोखंडाचे आहेत आणि तो लाल आहे आणि उष्ण आहे हे दोन जे गुणधर्म आहेत ते अग्नीचे आहेत. जर का कोणी नवीन व्यक्ती आली ज्यांनी अग्नी कधी पाहिला असेल तर अग्नीला जर का डिस्क्राईब केलं की अग्नी असा गोल आहे, अग्नी लाल आहे, उष्ण आहे आणि अग्नीचं वजन 5 किलो आहे, तर आपण त्याला हसू की अग्नीला कधी वजन असतं का, त्याला कधी रूप असतं का? नाही. पण त्यांनी लोखंडाचं रूप धारण केल्यामुळे काही लोखंडाच्या प्रॉपर्टीज या अग्नीमध्ये आल्या अग्नीला डिस्क्राईब करताना आणि काही अग्नीच्या प्रॉपर्टी या लोखंडामध्ये आल्या. याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे अन्योन्य धर्माध्यास. म्हणजे अध्यास म्हणजे एकाच्या काही प्रॉपर्टीचा अध्यास दुसऱ्यावर होतो, दुसऱ्याच्या काही प्रॉपर्टीचा अध्यास एका पहिल्या याच्यावर होतो. हे ते श्लोक आहे नाही तर त्याच्या आधीचा श्लोक. तर आपण आता बघितलं की हा जो आधीचा आपण जर का श्लोक बघितला त्याचप्रमाणे जसं आहे लोखंडाचं मी उदाहरण दिलं त्याचप्रमाणे ही जी चित छाया आतमध्ये अहंकाराबरोबर मिळाल्याबरोबर काय होतं की तो अहंकार चेतन अहंकार होऊन तो मनबुद्धी आणि चित्ताला मिळतो आणि त्याच्याने तो इमिजिएटली दोन एंड्सला तो
ॲक्टिवेट करतो. एका एंडला आहे ॲक्च्युली चैतन्य, त्यामुळे साक्षी चैतन्याबरोबर तो ॲक्टिवेट स्वतः मिळून जातो आणि एका बाजूने देहाबरोबर मिळून जातो. आणि त्याच्यामुळे आता काय होतं, त्याच्याने ही जी घटना आहे या घटनेने निर्माण होते अविद्या. आणि त्या अविद्येमुळे आता असं वाटायला लागतं की त्यामुळे चैतन्य जे आहे त्याला असं वाटायला लागतं की मी देह आहे आणि देहाला असं वाटायला लागतं की मी चैतन्य आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी चैतन्य आहे, मी चेतन आहे आणि मी अमर आहे. आणि आपल्याला असं वाटतं की हा आपला देहच असं करतोय म्हणून. ॲक्च्युली वाटत असतं आपल्या त्याच्या आतमधल्या साक्षी चैतन्य रूपाला, पण आपण ते पूर्णपणे आपला तो देहच हे समजून बसतो. कारण की हे ॲक्च्युली अन्योन्य धर्मादास, यालाच ॲक्च्युली शास्त्रामध्ये म्हटलेला अविद्या, आणि अविद्येचा निराश झाल्याशिवाय पुढच्या कुठल्याही गोष्टी होणं शक्य नाही. अहंकारस्य तादात्म्य चिच्छाया देह साक्षीभिः, जे मी आत्ता समजावून सांगितलं. सहजम कर्मजम भ्रांतिजन्य च त्रिविधम क्रमात. म्हणजे काय होतं ॲक्च्युली की हा अहंकार जो आहे हा सगळ्यात पहिले चिच्छाया बरोबर त्याचं युनियन होतं. आणि चिच्छायाबरोबर त्याचं युनियन जे आहे हे कसं सांगितलेलं आहे, हे सहज असतं. म्हणजे आता त्याचं मी उदाहरण तुम्हाला समजावून सांगेल, फक्त ही आपण स्लाईड फक्त बघून घ्या. तर यालाच आपल्या योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे अस्मिता. दृगदृश्य विवेकमध्ये याला सहज असं युनियन म्हटलेलं आहे. आपल्या शास्त्रामध्ये त्याला म्हटलेलं आहे योगशास्त्र अस्मिता. जेव्हा हा अहंकार, चैतन अहंकार जेव्हा साक्षी चैतन्याबरोबर मिळतो तेव्हा त्याच्यामुळे जी काही गोष्ट निर्माण होते ती आहे भ्रांतीज, म्हणजे भ्रांती निर्माण होते. म्हणजे भ्रांतीच्यामुळे ही गोष्ट निर्माण होते. जसं अहंकार समजून बसतो की मी चैतन्य आहे, किंवा चैतन्य समजून बसतं की मी देह आणि अहंकार आहे, मी मन आहे म्हणून असं समजून. आणि ते युनियन इतकं बेमालूम असतं की ते आपल्याला कुठल्याही प्रसंगी देखील आपण त्याला सेपरेट करू शकत नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जरी आपण इथे स्लाईडवर बघत असलो तर प्रत्यक्षात वागताना आपण हे सेपरेट करणं अशक्य आहे जवळपास. तर ही जी अविद्या. आणि तिसरं आहे तर जेव्हा तो देहाबरोबर जेव्हा तो मिक्स होतो तेव्हा त्याला म्हटलं गेलेलं आहे कर्मज. कारण की देह हा कर्माने निर्माण होतो. त्याला आपल्या शास्त्रामध्ये शब्द वापरलेला आहे योगशास्त्रामध्ये दृष्टादृष्ट जन्म. आता आपण एक जरा डिटेल्स बघूया की हे जे सहज आणि कर्मज आणि भ्रांतिजन्य, तर ही जी छाया आपल्या अहंकाराबरोबर मिसळली ही का बरं? ही सहज म्हणजे काय? तर त्याचं उदाहरण असं देतात की चैतन्य आहे, जसं आता उदाहरण दिलं सूर्याचं. तर सूर्याच्या ज्या रेसचं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन भिंतींवरून किंवा याच्यावरून होणं आणि आरशातून होणं याच्यामध्ये फरक आहे. भिंतींवरून रिफ्लेक्ट होतात, आरशांमधून रिफ्लेक्ट होतात, पण आरशाच्या थ्रू जाऊन ते प्रतिबिंब निर्माण करू शकतात. ही प्रतिबिंब निर्माण करण्याची प्रॉपर्टी सगळ्या गोष्टीत नाही आहे. ही पाण्यामध्ये आहे किंवा अत्यंत अशा सूक्ष्म तरल गोष्टींमध्ये ही प्रॉपर्टी आहे. स्थूल कालाने त्यांनी हे उदाहरण वापरलेलं आहे. ते जर का भिंतीवर आपण पाहिलं तर भिंतीमध्ये मात्र तुमचं प्रतिबिंब निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे असं म्हणण्यात आलेलं आहे की आता जसं असं म्हणतो ना आपण की ब्रह्म हे सर्वव्यापी आहे वगैरे वगैरे, तर असा प्रश्न विचारलेला आहे की ब्रह्म सर्वव्यापी आहे तर मग एखादी डेड बॉडी आपण घेतली तर डेड बॉडीमध्ये ब्रह्म आहे की नाही? मग त्याचं काय उत्तर देणार आपण? आपल्याला असं वाटतं की त्यामध्ये काही नाहीच आहे, पण ती डेड बॉडी आहे. पण डेड बॉडी तर मग दगड पण आहे. पण आपण म्हणतो की ते सबाई अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे ते व्यापून जर का असेल, मग अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे एखादी चेतन गोष्टी किंवा लाईफ ज्याला म्हणतो बायोलॉजीमध्ये की एखादी गोष्ट लाईव्ह असते आणि एखादी गोष्ट डेड असते. तर हे लाईफ जे येतं ते याच्यामुळे येतं कारण त्याला मन किंवा हा जो अहंकार जो आहे सूक्ष्म अहंकार, सूक्ष्म मन, हे जी सूक्ष्म अवस्था आहे तीच फक्त त्याची छाया निर्माण करू शकते किंवा चैतन्याला रिफ्लेक्ट करू शकते. आणि त्या रिफ्लेक्ट करण्यामुळे ही जी प्रॉपर्टी आहे त्याची ही सहज प्रॉपर्टी आहे. तर सहज म्हणजे ती त्याची नॅचरल प्रॉपर्टी आहे. ते मनापुढे किंवा त्यापुढे चेतना आल्याबरोबर ती रिफ्लेक्ट करेल आणि ती व्यक्ती लाईव्ह होऊन जाईल. आणि देहाबरोबर जे आपण युनियन जे आहे ते कर्मांमुळे होतं, ते आपण पुढे पाहूया. आणि भ्रांतिजन्य म्हणजे अविद्या, हे तर स्लाईड आपण बघितली. तर हे युनियन कशा करता होतं आता आपण थोडंसं पुढे आता योगशास्त्रामध्ये प्रामुख्याने जाणार आहोत. तर हे योगसूत्र आपल्याला एक्सप्लेन करतं साधनपादामधलं की हे युनियन कशा करता होतं. हे सगळं आपण एक्सप्लेन करून आता बघतोय की कशा करता हे युनियन होत आहे. तर स्वस्वामी शक्ती स्वरूपोपलब्धी हेतू संयोग हा. तर म्हणजे दृश्याचा जो स्वामी आहे तो आहे द्रष्टा. त्या द्रष्ट्याला जो दृश्याबरोबर मिसळून जातो आहे त्याला स्वतःच्या स्वरूपाची उपलब्धी व्हावी त्याच्याकरता म्हणून हे युनियन होतं असं आपले शास्त्रकार सांगतात. आणि हे युनियन होण्याचं कारण काय आहे? हे कारण आहे तस्य हेतू. हेतू म्हणजे कारण, हेतू म्हणजे पर्पज नाही, हेतू म्हणजे कारण. तसे हेतू अविद्या. तर हे सगळं युनियन का बरं निर्माण झालं? म्हणजे निर्माण झाल्यासारखं वाटतं आहे.
हे वाटणं हा जो कन्सेप्ट आहे हा बेसिकली अद्वैताचा कन्सेप्ट आहे. अद्वैत त्याला माया म्हणतं. इंडिव्हिज्युअल लेवलवर अविद्या आणि विराट लेवलवर माया. त्यामुळे ॲक्च्युली अद्वैत हा कन्सेप्ट फायनली जाऊन भेटतो की हे सगळं काही अस्तित्वात नाही आणि जे वाटतं आहे तो फक्त आभास आहे असं. पण आपल्याला हे वाटत राहतं की आता स्वसंयोग झालेला आहे. याचं कारण आहे अविद्या. आता ह्या दृश्याचा म्हणजे योगशास्त्राचा जो सांख्यावर जो बेस जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की त्यांनी म्हणजे योगशास्त्र हे तुम्हाला असं पूर्ण निवृत्तीकडे नेणारं शास्त्र नाही आहे. ते तुम्हाला हे समजावून सांगतं की या सगळ्या गोष्टी कशा करता होतात आहे. हे सगळं युनियन आपण या सगळे देह जे भोगतो आहे हे सगळं कशा करता होत आहे. ह्या सगळे हे जे भूत महाभूत पंचमहाभूत आहेत त्यानंतर हे मन हे सगळे जे युनियन्स चालू आहेत फायनली आपल्याला जर का कळलं जरी आज परोक्ष ज्ञान जरी होत आहे तर हे कशा करता होत आहे हे जर का आपण बघितलं तर त्याला उत्तर दिलेलं आहे की प्रकाश क्रियास्थितीशीलम भूतेंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्य. म्हणजे हे दृश्य कशा करता निर्माण झालेलं आहे. हे दृश्य म्हणजे हे कशा करता म्हणजे मन असो म्हणजे भूत पंचमहाभूत असो की इंद्रिय असो की मन असो हे सगळे जडामध्ये येतात आणि सगळे दृश्यामध्ये येतात. आणि हे कशाकरता निर्माण झाले आहेत. हे भोगाकरता निर्माण झाले. हे तर आपल्यालाही कळतं कोणालाही कळतं. पण पतंजली मुनी म्हणतात की ते भोग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष त्याच्याकरता देखील निर्माण झालेले असतात. आणि त्याच्याकडे आपण केव्हा वळतो जेव्हा आपल्याला दुःख भोगावं लागतात तेव्हा. त्याच्याशिवाय आपण त्या मोक्ष मार्गाच्या लाईनीला लागत नाही. एखादाच जिज्ञासू असा असतो की जो मागच्या वेळेस बदलवा सरांच्या लेक्चरमध्ये त्यांनी 4 सांगितले होते अर्थ जिज्ञासू वगैरे वगैरे. तर जिज्ञासू एखादाच असतो की जो जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. पण मॅक्झिमम लोक दुःख भोगतात आणि तेव्हा कुठे त्यांना जाणीव होते आणि तेव्हा ते योगाच्या जेव्हा योग साधनेला यायला लागतात तेव्हा ते त्याचा अपवर्गाकडे प्रवेश चालू होतो. त्यामुळे दृश्याचा पर्पज काय आहे. तुम्हाला भोग तर घडवणं आहेच त्याकरता पौरुष्य प्रयत्न करून तुम्ही सगळे भोग घ्यायला पण हवेत. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात की जोपर्यंत तुम्ही भोग घेणार नाही तोपर्यंत ते भोग मनातून आतून ती वृत्ती जायला पाहिजे किंवा मला भोग घ्यायची आहे. ती जेव्हा घेते तेव्हा ते संन्यास वृत्ती निर्माण होते आणि तो मग अपवर्गाकडे जाणारा मार्ग आहे. तर हे दृश्याचा हा पर्पज आहे आणि हा पर्पज जन्मोजन्मी असाच चालणार आहे. जेव्हा एखाद्या दिवशी एखाद्याला प्रचंड विरक्ती येते आपण पाहतो आदिशंकराचार्य 8व्या वर्षी आईला उल्लू बनवून ते माझा मगरीनी पाय धरला मला संन्यास देच. ठीक आहे. तसं गौतम बुद्ध बायको झोपलेली आहे लहान गोंडस मूल झोपलेलं आहे पण सोडून चालला म्हणजे आऊट पूर्णपणे. तर ही जी विरक्तीची वृत्ती जी निर्माण होते ही विरक्तीची वृत्ती ही निर्माण होण्यामागे दृश्य त्याचं मागे कारण दृश्य आहे. बुद्धाने 3 आपण ती स्टोरी माहिती आहे आपल्याला की ते 3 वेगवेगळे त्यांनी दृश्य पाहिलेत वगैरे वगैरे. तर हा जो त्याचा जो द्रष्टा जो आहे द्रष्टा दृशी मात्र शुद्धोपी प्रत्यय अनुपश्य. तर हे द्रष्टा म्हणजे हा जरी चेतन असला हा जरी शुद्ध असला तरी तोच प्रत्यक्ष हे जे प्रत्यय जे पाहतोय हा चेतन आपली चेतनाच पाहते आहे. आणि दृश्याचा बेसिक पर्पज तदर्थ एव दृश्यसे आत्मा असं पतंजली म्हणतात की हे दृश्याचा बेसिक पर्पजच तो द्रष्ट्याकरता आहे. म्हणजे दृश्य जे निर्माण झालेलं आहे हेच द्रष्ट्याकरता निर्माण झालेलं आहे. संबंधिनोस्तोर हे आता आपण दृगदृश्य विवेकामधला श्लोक घेतलेला आहे मी. संबंधिनोस्तोर नास्ती निवृत्ती सहजस्य तू कर्मक्षयात प्रबोधाच्य निवर्तते क्रमादुभे. आता याच्यामध्ये या श्लोकाचा असा अर्थ होतो की हे 3 जे निर्माण झालेले आहेत कर्मज म्हणजे देहाबरोबर संयोग चेतनेचा त्याच्याने कर्मज असा देह निर्माण झालेला की जो कर्मावर आधारित आहे आणि कर्मावर तो वेगवेगळे जन्म भोगत राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला भ्रांती निर्माण झालेली आहे की मी म्हणजे देहच आहे म्हणून आणि मी म्हणजे मनच आहे म्हणून. तर हे असे 3 जे आपण बघितलेत मगाशी की 3 कर्मज भ्रांतीचे आणि सहज याची आता निवृत्ती कशी करायची. तर निवृत्तीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सहज हे जे आहे ह्या सहजची निवृत्ती होत नाही. निवृत्ती 2 गोष्टींची होते फक्त. एक आहे कर्मज त्याची निवृत्ती ही कर्मक्षयाने होते. त्यामुळे आता तुम्हाला कर्मक्षय तर त्यामुळे कर्मक्षय आणि भ्रांती ही घालवण्याकरता काय करायचं सगळ्यात पहिले कर्मक्षय करावं लागेल. कर्मक्षय झाल्यानंतर मग तुमची भ्रांती ही समाप्त होईल. आणि असं म्हणतात की भ्रांती समाप्त झाल्यानंतर सहज जी युनियन झालेलं आहे म्हणजे मनाच्या थ्रू जे पाण्याच्या थ्रू रिफ्लेक्शन होतं हे सहज होतं. आरशाच्या थ्रू प्रतिबिंब होतं हे सहज होतं. हे ऑटोमॅटिकली गायब होऊन जातं. आरसा जर का बाजूला केला तर आरशाच्या पुढे पडलेलं प्रतिबिंब हे ऑटोमॅटिकली गायब होणार हा नियम आहे. त्यामुळे 2 गोष्टीवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे जर का आपल्याला याच्यातून निवृत्ती हवी असेल तर मार्ग आहे कर्मज म्हणजे कर्मक्षय करा आणि ज्ञान मिळवा. सो दॅट अविद्या संपवण्याचा एकच रस्ता आहे जो म्हणजे ज्ञान मिळवणे. आता पतंजली मुनी याला सांगतात की दृगदर्शन शक्योर एकत्मता इव अस्मिता.
बघा हे सूत्र म्हणजे पूर्ण दृग आणि दर्शन याच्या आधारावरच त्यांनी पतंजली मुनींनी डिस्क्राईब केलेलं आहे की हे जे युनियन जे झालेलं आहे त्याला ॲक्च्युली अहंकाराबरोबर जे सहज जे युनियन झालेलं आहे त्याला अस्मिता म्हटलेलं आहे त्यांनी. त्याला ते सूत्रच आहे दृग आणि दर्शन शक्ती. दर्शन शक्ती म्हणजे ॲक्च्युली चित्त, दृग म्हणजे पाहणारा साक्षी. या दोघांच्या शक्तीचा जे युनियन झालेलं आहे, जी एकात्मता झालेली आहे त्याला अस्मिता म्हणण्यात आलेलं आहे. आणि ही अस्मिता ॲक्च्युली इतक्या सहजासहजी निघत नाही. म्हणजे आपण जर का योगशास्त्रामध्ये समाधीचे 4 प्रकार बघितले की सवितर्क, सविचार, सानंद आणि सगळ्यात शेवटी सास्मित समाधी म्हटलं म्हणजे अस्मिता, ती सगळ्यात डिफिकल्ट असते साधणं. प्रयत्न केला तर सवितर्क लाभू शकते, आपल्याला लाभू शकते, आपल्याला, इतरांना नाही म्हणते मी. सवितर्क लाभू शकते, सविचार लाभू शकते, त्याच्या डिटेल्समध्ये मी जाणार तो वेगळा विचार आहे. सानंद लाभू शकते, पण सास्मित हे लाभणं अत्यंत कारण ते जर का लाभली तर रामकृष्ण म्हणतात की सामान्य माणूस जात नाही, जर का समाधीत गेला तर 21 दिवसात देह गळून पडतो जर का कोणी केअरटेकर नसेल तर. म्हणजे त्या लेवलला जाऊ शकत, इतकी ती कठीण असते ते सहज युनियन हे काढणं. तर आता हे ते याला पतंजली मुनींनी क्लेश म्हटलेला आहे. असे 5 क्लेश डिस्क्राईब केलेले आहे. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश. एक सिंपल सूत्र आहे. अविद्या आहे, अस्मिता आहे, राग म्हणजे आसक्ती आहे, द्वेष म्हणजे प्रतिकूल भावना आहे आणि अभिनिवेश म्हणजे जीवनासक्ती आहे. या हे जे 5 क्लेश ऑटोमॅटिकली या युनियनमुळे निर्माण होतात झाल्याबरोबर. 16शी स्लाईड जरा गडबड झालेली आहे. तर क्लेश हे 2 टाईप्स शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे पतंजली मुनींनी. कोणते टाईप्स आहेत त्याचे आहेत स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल कोणते आहेत? राग, द्वेष, अभिनिवेश. हे जे क्लेश आहेत हे स्थूल आहेत. आणि सूक्ष्म कोणते आहेत? ते आहे अविद्या आणि अस्मिता. हे सूक्ष्म आहेत. तर स्थूल वेगळे आणि सूक्ष्म वेगळे. स्थूलाचं निराकरण करण्याचा मार्ग वेगळा, सूक्ष्माचं निराकरण करण्याचा मार्ग वेगळा. आपण आता बघितलं की सूक्ष्माचं निराकरण होणं अतिशय कठीण, ते जवळपास नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं म्हणायला हरकत नाही. पण तरी म्हणजे प्रयत्न केला तर प्रयत्न साध्य नाही असं नाही, प्रोव्हायडेड स्वामीजींची आणि ईश्वराची कृपा त्याला लागते. पण रागद्वेष, अभिनिवेश हे तर आपण स्थूल तर घालवू शकतो. हे घालवण्याचा मार्ग काय आहे आता? तर मार्गाच्या आधी आपण बघू की हे क्लेश बेसिकली का निर्माण होतात आहे. युनियनमुळे निर्माण होतात हे आपण बघितलं. आणि पण हे क्लेश सतत का निर्माण होतात आहे? तर सतत निर्माण होण्याच्या मागचे जे कारण आहे ते पतंजलीमध्ये सांगतात की आपण योगश चित्तवृत्ती निरोधा म्हणतो, आपण वृत्ती म्हणतो. अशा वृत्ती त्यांनी 5 डिस्क्राईब केलेल्या आहे. 5 क्लेश आहेत, त्यामुळे 5 वृत्ती आहेत. वृत्तया, पंचतया, क्लिष्टा, अक्लिष्टा. हा क्लिष्ट आणि अक्लिष्ट हा विचार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. क्लिष्ट म्हणजे जी वृत्ती क्लेश निर्माण करते ती क्लिष्ट, आणि जी वृत्ती क्लेश निर्माण करत नाही ती अक्लिष्ट. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या ज्या वृत्ती आपल्या मनामध्ये खेळ चालू असतात, हे सिंपल उदाहरण समजण्याकरता देतो मी, तसं एकदम 100% नाही. म्हणजे ॲक्च्युली अक्लिष्ट वृत्ती ही फक्त जे रिअलाइज लोक जे असतात, जसं ज्ञानेश्वर घेतले आपण, तर ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याकरता खूप आग्रह केला, पण त्यांना घेऊ दिली नाही निवृत्तीनाथांनी. अजून काही वर्ष तुम्हाला कार्य करायचं म्हटलं. ते जे कार्य ते करत राहिले ज्ञानेश्वर, त्या कार्याला त्याचा कर्माशय निर्माण होत नाही. ते कार्य हे अक्लिष्ट कार्य असतं. तर हे जे रिअलाइज्ड जे लोक असतात, म्हणजे ज्यांना समाधी प्राप्त झालेली आहे, त्यांचे सगळे कर्म हे अक्लिष्ट आहे, त्यातून क्लेश निर्माण होत नाही. पण आपल्या सगळ्या कर्मातून क्लेश निर्माण होतात. एक सिंपल उदाहरण जर का द्यायचं झालं तर सगळ्याच कर्मातून होते तर अशी गोष्ट नाही. जसं आता आपण लहानपणापासून शाळेत जातो, पण आपल्याला एखादी शाळेची घटना आठवत असते की एका दिवशी बेंचावर उभं करून 2 कानफाटीत मारल्या होत्या एखाद्या सरांनी आपल्याला. तर ही घटना आपल्याला लक्षात राहते, म्हणजे बिलकुल मरेपर्यंत लक्षात राहते. एखादी अप्रिय किंवा ज्या घटनांबरोबर आपल्या भावना जुळलेल्या असतात त्या भावनांमुळे क्लेश निर्माण होतो. ज्या घटनांबरोबर भावना जुळलेल्या नसतात, आपलं रुटीन दैनंदिन कर्म जे असतं ते काय आपल्याला 4 दिवसानंतर लक्षात थोडी राहतात. तर त्या सगळ्या अक्लिष्ट वृत्ती. पण क्लिष्ट वृत्ती या ज्या निर्माण होतात त्याच्यामुळे क्लेश निर्माण होतात. आणि हे क्लेश आहे, क्लेश मूल कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्मवेदनीय. इतकं सिंपल, बिलकुल क्लासिकली ब्युटिफुल एक्सप्लेन करत करत पतंजली मुनी पुढे चाललेले आहेत की ह्या क्लेशांमुळे, काही वृत्तींमुळे क्लेश निर्माण होतात. क्लेशांमुळे कर्माशय निर्माण होतं. कर्माशय म्हणजे कर्माचं डिपॉझिट निर्माण होतं आहे बँकेमध्ये. तर थोडं डिपॉझिट मॅच्युअर झालं की तो एक जन्म मिळतो, दुसऱ्या जन्मामध्ये दुसरं डिपॉझिट मॅच्युअर, असं करत आणि या जन्मामध्ये अजून आपण पैसे कमावतो आणि ते डिपॉझिट वाढवत राहतो. तर हे कंटिन्युअस चक्र आपलं सुरू राहतं. तर हे त्याचं कारण आहे क्लेश मूल, म्हणजे मूल आहे त्याचं कर्माशय दृष्ट अदृष्ट. दृष्ट म्हणजे हा जो जन्म आपल्याला दिसतो येतो, आणि अदृष्ट म्हणजे जे येणारे हेयम दुःखम अनागत, आपण सुरुवातीलाच पाहिलं येणारे जे अनागत जे जन्म आहे हे दोन्ही, आणि हे जाणण्यायोगी असतात. हे महत्त्वाचं आहे. वेदनीय म्हणजे जाणण्यायोगी असतात. आणि हे सगळं क्लेश आणि आपण कर्माशय जर का जाणलं, दृष्ट आणि अदृष्ट जन्म जर का जाणले, तर आपण त्याचं निराकरण करू शकतो.
तर हे जन्मवृत्तीचक्र आपल्या पतंजली मुनीने जे सांगितलेलं आहे की जन्म झाल्यावर ऑटोमॅटिकली मनासोबत जुळतो, त्याच्यामुळे मनामध्ये वृत्ती असतात, वृत्तींमधल्या क्लिष्ट वृत्ती ज्या असतात त्या क्लेशमुळे निर्माण करतात, त्याच्यामुळे कर्माशय निर्माण होतात, कर्माशयामुळे पुढचे जन्म येत राहतात. हे जन्मांतरीच्या चक्रामध्ये आपण सतत फसलेलो राहतो. आता निराकरण कसं करायचं? तर निराकरण करण्याचा जो मार्ग आहे तो दृग्दृश्य विवेकामध्ये त्यांनी दृश्यानुविद्ध समाधी किंवा शब्दानुविद्ध समाधी वगैरे असे शब्द वापरले. समाधी म्हणजे इतकं काही इझी टास्क तर नाही आहे. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी करायचं काय? त्याच्याकरता पतंजली मुनी सांगतात की आता हे जे स्थूल आपण पाहिले वृत्ती, ध्यान हे या तदवृत्ती, जे स्थूल वृत्ती पाहिलेले राग द्वेष अभिनिवेश हे तीन आपण जे स्थूल वृत्ती ज्या पाहिल्या किंवा हे जे क्लेश पाहिले स्थूल, त्याचं निराकरण कसं करायचं ते ध्यानाने त्याचं हेय म्हणजे नष्ट करायचे असतात, त्याच्या ते क्लेश आणि त्याच्या वृत्ती. आणि सूक्ष्म जे असतात ते प्रतिप्रसव या गोष्टीमुळे आपल्याला नष्ट करता येतात. आता प्रतिप्रसव म्हणजे काय, छोटासा कन्सेप्ट मी सांगेन आणि आपण पुढे जाऊ. असं आपलं आता प्रेझेंटेशन संपतच आलेलं आहे. तर पंचक्लेश आपण बघितला आता की स्थूलाचा आपल्याला कसं करायचं आहे, त्याचा निराकरण कसं करायचं आहे, नष्ट कशी करायचे आहे, रागद्वेष अभिनिवेश ध्यानाने करायचे आहेत. नियमित ध्यानाभ्यास असणं आवश्यक आहे. आणि सूक्ष्म कसं करायचं आहे, प्रतिप्रसव म्हणजे ॲक्च्युली आता हे सृष्टी प्रसवली आहे. मन निर्माण झालं, अहंकार निर्माण झाला, सत्वगुणाद्वारे मन, 5 इंद्रिय कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय वगैरे निर्माण झालेत. तमोगुणाच्या आधारे पंचतन्मात्रा निर्माण झाल्या, पंचमहाभूत निर्माण झालेत वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी तुम्ही आता त्याला प्रतिप्रसव म्हणजे ॲक्च्युली एखादी बाई डिलिव्हरी करते ना, कल्पना करा की तिचं बाळ जन्माला आलेलं आहे आणि आता प्रतिप्रसव म्हणजे काय, तिचं बाळ आतमध्ये घाला, परत मग आतमध्ये बाळ घालत ते बाळ वाढत गेलं, त्याचा साईज कमी 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 करत तिचं गर्भाशय परत आतमध्ये आणून ठेवून द्या पेल्विसमध्ये. ओके, तर ह्या बेसिक या एंटायर प्रोसेसला म्हणतात प्रतिप्रसव. म्हणजे प्रसवणे म्हणजे बाळ निर्माण होणे, युट्रस वाढणे इथपर्यंत, ते एवढं मोठं पोट येणे, त्याच्यानंतर मग डिलिव्हरी होणे वगैरे वगैरे. याच्या एक्झॅक्टली विपरीत क्रिया आपल्याला करायची आहे. ती विचाराने करायची आणि त्याच्याकरता सूक्ष्म विचार लागतो. आणि हा सूक्ष्म विचार सतत लागतो आणि तो विचार नॉर्मल व्यक्ती करू शकत नाही. तर ही सूक्ष्मबुद्धी आल्याशिवाय वेदांत हे सूक्ष्मबुद्धीलाच आकळल्या जातं असं आशयाचं शास्त्रामध्ये वाक्य आहे. त्याच्याकरता काय करायचं? आता पतंजली मुनी ॲक्च्युली डायरेक्ट ॲक्शन प्लॅनवर येतात. ॲक्शन प्लॅन हा आहे की योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय ज्ञानदीप्ती अविवेक ख्याती ही. याचं मी डिटेल्समध्ये जाईल परत. त्याच्याने होणार हे की सत्वशुद्धी सौमनस्य एकाग्रयो इंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वानीच. म्हणजे जेव्हा ॲक्च्युली तुमची बुद्धी जेव्हा सूक्ष्म केव्हा होते, जेव्हा सात्विक गुण वाढायला लागतो, सत्वशुद्धी तुमची व्हायला लागते, तेव्हा तुमचं मन सौमनस्य म्हणजे प्रसन्न मन, साधनाही प्रसन्न मनाने होते. दुःखी कष्टी कोणी मेलेला आहे घरी किंवा मग एक्झाममध्ये फेल झाला त्या स्थितीमध्ये साधना होत नाही. तर ही जी सौमनस्य म्हणजे मन प्रसन्न राहणे कुठल्याही परिस्थितीमध्ये, हे बेसिकली कशामुळे साध्य होतं आहे, योगांग अनुष्ठानामुळे. योगांग अनुष्ठान जर का केलं तर अशुद्धीचा ग्रॅज्युअली क्षय व्हायला लागतो, सत्वशुद्धी व्हायला लागते, मन प्रसन्न राहायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याचा इंद्रियाचा वेगवेगळा जय तो प्राप्त करू शकतो आणि त्याच्याने त्याच्यामध्ये आत्मदर्शन योग्यत्वा, त्याच्या योग्यतेला तो प्राप्त होऊ शकतो. तेव्हा कुठे तो ते पर्टिक्युलर एक्झाम जेईची पास करायला क्वालिफाय होतो. IIT मध्ये एक्झाम म्हणजे प्रवेश घेण्याकरता तो क्वालिफिकेशनच्या लेवलला आपल्याला योगशास्त्र की पतंजली मुनी आणून सोडतात. सिक्वेन्स बघा, विवेक ख्याती प्राप्त करायची आहे. त्याकरता काय म्हणजे ते आपण बघूया नंतर. तर त्याच्याकरता सगळ्यात पहिला जो बेस आहे या पिरामिडचा तो आहे योगांग अनुष्ठान. योगांग अनुष्ठानामुळे अशुद्धी क्षय, त्याच्याने ज्ञानाची दीप्ती हळूहळू वाढायला लागते, तुमची बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते, तुम्हाला एक एक गोष्टी कळायला लागतात. ही सूक्ष्म बुद्धी आता फरक करायला लागते की दृश्य काय आहे, पण मी त्या दृश्याबरोबर किती जुळून घ्यायचं स्वतःला. एखादी आपली जवळची व्यक्ती मिली तर शोक किती करावा किंवा मग एखादा आनंद किती करावा, ह्या गोष्टीचा विवेक निर्माण व्हायला लागतो प्रत्यक्षामध्ये. आणि काय सही काय गलत याचा निर्णय माणूस घ्यायला लागतो, त्याला म्हणण्यात आलेलं विवेक ख्याती. तेव्हा माणसाला हे कळायला लागतं की हे जे दृश्य जे आहे, म्हणजे आपण सुरुवातीला सगळ्यात पहिले कैवल्यपादातले 4 सूत्र बघितलेले आहे, तेव्हा कळायला लागतं की साक्षी म्हणजे आपलं जे साक्षी चैतन्य जे आहे किंवा पुरुष जो आहे हा चित्तापासून वेगळा आहे. हे ज्या दिवशी घडतं त्याला म्हणतात विवेक ख्याती. तर चित्त आणि आपलं चैतन्य हे वेगळं आहे, हे जेव्हा आपण त्याचं ज्ञान जेव्हा मिळवू शकू, जेव्हा रिअलाईज व्हायला लागेल ते आपल्याला, तसं आपल्याला अनुभूती येईल. त्यामुळे ध्यान आणि प्रतिप्रसव या दोन्ही गोष्टी करण्याकरता आपल्याला काय पाहिजे, सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे अशुद्धी
चा क्षय, त्याच्याने निर्माण होणारी सत्वशुद्धी आणि त्याच्याने निर्माण होणारी विवेक ख्याती. तेव्हा कुठे आता योगाच्या नियमित अभ्यासाने आपण आपला सुरुवातीचं जे गोल पाहिलं त्याचा उद्देश योगाचा हेयम दुःखम अनागतम द्रष्ट दृश्य योग, तेव्हा कुठे हा द्रष्ट आणि दृश्याचा संयोग हा आता तुटायला लागतो. तद भावात संयोग अभावो हानम तदृश्य कैवल्यम. आता हा जेव्हा संयोग जेव्हा तुटतो तेव्हा त्याला म्हटलेलं आहे हान. हान पतंजली मुलींनी वेगवेगळे शब्द वापरले, अतिशय विचित्र विचित्र शब्द वापरले जे इतर संस्कृतमध्ये कदाचित बघायला मिळणार नाही. तर मी काही संस्कृत पंडित नाही, पण असं म्हटलेलं वाक्य मी तुम्हाला फक्त म्हणून दाखवलं. तर तद भावात संयोग अभाव आहे. हा जो संयोग आहे हा जेव्हा त्याचा अभाव होतो तेव्हा त्या अभावामुळे काय निर्माण होतं, हान. म्हणजे आता इंजिन डब्यापासून सेपरेट झालं. आता ते इंजिन जर का दुसरं इंजिन येऊन घेऊन गेलं आणि ते डबे जर का एकटे राहिले तर त्याला म्हणतात तदृश्य कैवल्यम. केवळ तो डबेच आता एकटे राहतील, इंजिन पण निघून गेलं. आता प्रकृती, मी सांख्यातला विचार आहे की तसं नर्तकी स्टेजवर येते, डान्स करते आणि तिचा डान्स पूर्ण झाल्यानंतर ती निवृत्त होते. आणि तेव्हा मग आपण बघणाऱ्या थिएटरमध्ये तसंच बसून राहिलो एकटे, तर आपण फक्त एकटेच उरू तिथे. तर हे जे एकटेपणा जो आहे त्याला म्हणतात कैवल्य. आणि ही हान हे जे जर का अचीव करायचं असेल त्याचा उपाय काय आहे, विवेक ख्याती अविप्लवा हानोपाया. हान जर का मिळवायचं असेल म्हणजे हान मिळवायचा उपाय काय आहे, अविप्लवा म्हणजे दोषरहित विवेक ख्याती. विवेक ख्याती आपल्यामध्ये मधून निर्माण होऊ शकते पण ती दोषासगट असते. परत आपण आपल्या नॉर्मल याला बाउन्स बॅक होतो. तर ही अविवेक म्हणजे अविप्लवा म्हणजे विप्लव म्हणजे ॲक्च्युली दोष, त्याच्यामधले जे काही अडथळे आहेत ते, हे अविप्लवा या लेवलची जेव्हा विवेक ख्याती निर्माण होईल तेव्हा तो हान होईल. तेव्हा तो हान झाल्याबरोबर ऑटोमॅटिकली त्या दृश्य कैवल्य म्हणजे फक्त मी एकटाच उरीन, दुसरं अजून कोणीही त्यामध्ये राहणार नाही. बेस काय आहे, योगांग अनुष्ठान. त्याच्याने काय होणार, विवेक ख्याती. विवेक ख्यातीने काय होणार, हान म्हणजे संयोगाचा अभाव. आणि त्या हान जर का झालं तर काय होणार, कैवल्य. आता मी पहिल्या सूत्रांकडे येतो. आता मी एंडलाच आलेलं जवळपास याच्या. तर हे आपण जेव्हा कैवल्य म्हणजे बेसिकली आता हा जो चेतन पुरुष जो आहे हा एकटा राहतो. प्रकृती त्याच्याकडून निवृत्त झालेली असते आणि ती झाल्यामुळे हा चेतन आता हे स्वतःच्या रूपामध्ये हा अवस्थित होतो. कशामुळे झालं हे, विवेक ख्याती. विवेक ख्यातीमध्ये काय झालं, आपण वृत्तींना पूर्णपणे नष्ट केलं. वृत्ती नष्ट झाल्या, क्लेश नष्ट झाले, पुढचे जन्म नष्ट झाले आणि आता हा द्रष्टू जो आहे, हा जो पाहणारा जो आहे हा स्वतःच्या रूपामध्ये अवस्थित झाला. आता याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की त्याला मग द्रष्टू पण का म्हणायचं, चांगदेवांना समजावताना अप्रतिम म्हणजे एंटायर दृगदृश्य विवेकावर चांगदेव पासष्टी आधारलेली आहे. त्यामुळे चांगदेव पासष्टी पहिले दृगदृश्य विवेक वाचावा आणि मग चांगदेव पासष्टी वाचावी, तेव्हा तुम्हाला चांगदेव पासष्टी नीट चांगली कळेल. तर चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरांनी सुंदर उदाहरण दिलं. म्हणतात की तीनातनं जर का एक गेला तर नॅचरली दोन उरतात हे कोणी सांगतं. तर याच्यामध्ये असं होतं आहे म्हणे की तीनातनं एक गेला तर एकच उरतो आहे म्हणे. ते कसं, तर जेव्हा आता मी आरशापुढे समजा उभं राहिलो तर आरशापुढे आता मी तीन गोष्टी बघतोय. माझ्यापुढे आरसा आहे नंबर 2, म्हणजे एक तर मी आहे, नंबर 2 आरसा आहे आणि नंबर 3 माझं प्रतिबिंब आहे. त्या तीन गोष्टी जर का आरसा हटवला तर या 3 मधून काय झालं, आरसा पण हटला आणि प्रतिबिंब पण हटलं. त्याच्यामध्ये आता काय राहिलं, फक्त एकटा. आता हे जे द्रष्टू आहे जो, आता मी स्वतःला द्रष्टू म्हणेल का, मग माझ्यापुढे बघण्याकरता काहीच नाही आहे ना. मी स्वतः कोणाला बघतोय, मी बिंब केव्हा होईल, जेव्हा माझं प्रतिबिंब दिसेल तेव्हा. जे बिंबत्वच म्हणजे प्रतिबिंबत्वच नष्ट झालं तर बिंबत्वच ऑटोमॅटिकली नष्ट होतं. तर ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर एक स्टेप पुढे जातं त्याच्या, ते म्हणतात की द्रष्टू पण नाही राहत तो, आता तो स्वतःमध्ये आता अवस्थित होऊन जातो. तर असा चांगदेवा तू असा स्वतःमध्ये अवस्थित, तू आणि मी एकच आहे समजवण्याकरता हे सगळे अप्रतिम उदाहरणं ज्ञानेश्वरांनी दिलेले आहे. एरवी मात्र वृत्तींबरोबर हे मन मिळालेलं असतं आपलं, हे आपण बघितलं. आणि आता सगळ्यात शेवटचे 1-2 श्लोकांबरोबर मी हे समाप्त करतो. अस्थिभाती प्रियम, हा श्लोक मला आवडला होता एकदम दृश्य विवेकमधला. अस्थिभाती प्रियम रूपम नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम तत्वद्वयम. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे चेतन आहे, ठीक आहे, ज्याला अस्तित्व सदैव आहे, चिरंतन. भाती म्हणजे जे चेतन आहे आणि प्रियम म्हणजे जे आनंद स्वरूप आहे, असं सच्चित आनंद. हे 3 गोष्टी. आद्यत्रयम ज्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्माचं वर्णन वेदांतामध्ये निर्गुण, निराकार, अपरिणामी वगैरे नाही आहे. हा सांख्यांचा विचार आहे. हा विचार वेदांतांनी पुढे नेला. वेदांत म्हणते की ते तसं नाही आहे, अपरिणामी हे वगैरे असं नाही आहे. असं बिलकुल नाही की ते गुणरहित आहे, निर्गुण निराकार, तसं नाही आहे. त्याचं रूप, त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचे क्वालिटीज आहे. अस्ति म्हणजे जे आहे सदैव असतं आणि जे चेतन असतं आणि जे आनंद स्वरूप असतं, ते असल्याशिवाय तुम्ही त्याच्याकडे जाणारच नाही ना. आनंद मिळणार नसेल तिकडे माणूस जाणार नाही.
तर हे आद्यत्रयम ब्रह्मरूपम आपल्या प्रार्थनेतही आपण म्हणतो ना की असंख्यात नावे जया देत लोक परिनित्य तो सच्चिदानंद एक, असं आपण रोजची प्रार्थना म्हणतो. आद्यत्रयम ब्रह्मरूपम, ते ब्रह्मरूप कसं आहे? सच्चित आनंद आहे. अस्ति भाती प्रियम. आणि रूप आणि नाम म्हणजे माया कशी आहे? ही जगाच्या रूपेने कशी आपल्याला प्रतीत होते? प्रत्येक गोष्टीला रूप असतं आणि नाम असतं. त्यामुळे जगात टोटल विश्वामध्ये 5च गोष्टी आहेत: अस्ति भाती प्रिय आणि नाम आणि रूप, असं विद्यारण्य स्वामी म्हणतात. सगळ्यात शेवटचा श्लोक मी हे करतो. एवढं सगळं झाल्यानंतर ॲक्च्युली हा याच्यामधला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे धर्मदृश्य विवेकमधला, पण हा बेसिकली मुंडक उपनिषदमधला शेवटचा श्लोक आहे. भिद्यंते हृदय, त्यामुळे भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. म्हणजे त्या परावर ब्रह्माचं किंवा पुरुषाचं किंवा चेतनेचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा सगळे कर्म नष्ट होतात, तेव्हा सगळे संशय नष्ट होतात आणि जी अस्मिता दृगदर्शन शक्तीवर योर एकात्मिता अस्मिता जी म्हटलेलं आहे, ती अस्मिता म्हणजे हृदयग्रंथी, ही जी ती युनियन जे झालेलं आहे बाय नॅचरल, ते युनियन तिथे भिद्यंते, त्याचा पूर्ण भेद केला जातो आणि तेव्हा कुठे द्रष्टू स्वरूपेव अवस्थानम असं पतंजली म्हणतात. तर दृगदृश्य विवेकची जी साधना आणि हे जे ओव्हरऑल पतंजली मुनींनी ज्या प्रकारे डिस्क्राईब केलेलं आहे, तसं मला वाटतं की कदाचित हा विषय नवीन असावा आणि म्हणजे पतंजली मुनींनी म्हणजे जेवढं ज्या प्रकारे डिसेक्ट करून ठेवलेलं आहे, एक एक गोष्टी क्लिअर कट आपल्यापुढे ठेवल्या की असं 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 करा, हे याच्यामुळे असं होतं. ती संदिग्धता त्याच्यामध्ये नाही, ॲब्सोल्युटली असेल तर असंदिग्धतेपणे त्यांनी मुनींनी आपल्यापुढे या गोष्टी मांडलेल्या आहेत. एवढं करून मी माझं शांतपणे ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद तुमचं. बोर पण झालं असेल मला कल्पना आहे.